नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो सारंगचा बड्डे खूप जवळ येतोय आणि अजून आमची काहीच तयारी नाही आहे. गणपती वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. सो आजपासून आम्ही तयारी करायला लागणार आहोत. म्हणजे असं आम्ही हॉल, फोटो वगैरे ते सगळं आम्ही ऑनलाईनच म्हणजे कॉलवरच आम्ही सगळं बुकिंग केलेलं आहे. पण मेन जी शॉपिंग आहे ती पूर्णच बाकी आहे आमची. तर आजपासून आम्ही करणार आहोत. तर आज आम्ही पहिला चाललो आहोत सारंगचा ड्रेस घ्यायला. तर हा व्लॉग कंटिन्यू करा. इकडे आमच्या साहेबांचं काय चाललंय. सारंग कुठे चाललो आपण. सो आम्हाला बाबांची कार खूप जास्त आवडते. बाबा जायचं. चलो तर व्लॉग कंटिन्यू. इथंच आहे आपण मॅट्राज मार्केटमध्ये. पण असं दाखवते की रस्ता एवढा फिरून आला. अहो वन वे आहे ना त्याच्यामुळे. हे बघ ट्रेंडी समोर. सो आम्ही इथे या शॉपमध्ये सारंगचं बर्थडेचं शॉपिंग करणार आहोत. ट्रेंडी मध्ये वॅलेट असला तर तो लावणार कुठे जाऊन. ट्रॅव्हल तिथे सगळं असणार. नाही हो, नको. ते असं ते वेडिंग वगैरे साठी चांगलं वाटतं. यहाँ पे जो है ना ये फर्स्ट, हाँ वो टाइप में कुछ. सारंग ग्रीन कलर पण छान होता. हाँ इसमें नेवी ब्लू भी है, 2 कलर. हाँ कलर मतलब ब्लैक छोड़ के दूसरा कुछ कलर रहेगा ना तो वो भी चलेगा. इथे असं लावलंय. सो फायनली सारंगचा ड्रेस आम्ही घेतलेला आहे या शॉपमध्ये आणि खूप मस्त आम्हाला ड्रेस मिळाला आहे. तो ड्रेस तुम्हाला बड्डेच्या दिवशीच बघायला मिळेल. सो त्याच शॉपमध्ये आम्ही आता सेकंड फ्लोअरमध्ये आलो आहे, जिथे आम्ही आता ह्यांना ब्लेझर बघणार आहोत. सो आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो. त्यांनीच आम्हाला रेफरन्स दिला. त्यांचंच हे शॉप आहे छोटंसं. तर तिथे आम्हाला ह्यांचा ब्लेझर भेटलेला आहे. सो ह्या दोघांची शॉपिंग डन. आता माझी साडी बाकी आहे. आणि इथे आमच्या सारंगचं काय चाललंय. डिस्काउंट होगा ना. डिस्काउंट नहीं. सो या दोघांची शॉपिंग करून झाली आहे. आता माझीच बाकी आहे. या दोघांना खूप मस्त मॅचिंग मिळालेलं आहे. बघू ना अजून 2-3 दुकानं पुढे. हे एक मला पण हे ठीक आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. सो इथे असं आम्ही आलेलो आहोत. सो आहे ना आम्ही नवीन डिश ट्राय करायला आलो इथे. खिचिया पापड म्हणतात त्याला. सो तेच दिसायला तर छान दिसतंय. असं काहीच आहे. सारंग ये क्या चीज़ है. ये वाला क्या. मैसूर मसाला डोसा. ये वाला. हाँ आपण खाल्लं होतं ना मैसूर मसाला. कधी पप्पानी आपण खाल्लं होतं त्या दिवशी. पकड तुझ्या आता. तेव्हा नाही इथंच. सो असा काहीसा पापड भेटलेला आहे आम्हाला. सो नेक्स्ट आम्ही मैसूर डोसा घेतलेला आहे. सारंग पापड खातोय आणि बिस्किट दोन्ही पण. सो नेक्स्ट भेलपुरी. मुंबईतली भेलपुरी एकदम बेस्ट असते. तो नाही पित आहो त्याच्याने नीट.
थँक्यू. हा सुख खूप भारी लागते हा ही. सो आता माझी साडी बघायला आलो आहे. ओके. सो हा नेक्स्ट डे आहे. कालच आम्ही शॉपिंग करून आलो. शॉपिंग खूप मस्त झाली, पण प्रॉब्लेम असा झाला की सारंगला जो आम्ही ड्रेस घेतला हे बड्डेसाठी, तो घरी आलो त्याला वेअर केला म्हणजे तो घालूनच देत नव्हता पहिली गोष्ट तर. आणि जेव्हा घातला तेव्हा तो खूप जास्त रडला आणि जोर काढत नाही. म्हणजे त्याला असं होतं की पहिला हा ड्रेस काढा माझ्या अंगातून. सो विचार केला की आत्ताच हा 2 मिनटासाठी एवढा रडतो आहे, तर बड्डेच्या दिवशी हा ड्रेस ठेवेल की नाही. सो आम्ही दोघांनी पण विचार केला की आपण हा ड्रेस चेंज करू आणि दुसरा ड्रेस घेऊन येऊ. त्या टाईपमध्ये नको, थोडं वेगळं घेऊ, थोडंसं सिम्पलमध्ये घेऊ जो की तो वेअर करेल. तर आम्ही त्यांना कॉल केला, म्हणजे मीच त्यांना फोन केला की ड्रेस चेंज करून मिळेल का, तर ते हो बोलले. तर मग आता आम्ही परत चाललेलो आहोत ड्रेस चेंज करायला. आणि सारंगच्या ड्रेसला मॅचिंग आम्ही ह्यांचं पण ड्रेस घेतला होता. सो बघू आता सारंगचा आणि ह्यांचा, म्हणजे सारंगचा चेंज करून भेटला, जर कलर वेगळा भेटला तर ह्यांचा ड्रेस पण आम्ही चेंज करून घेणार आहोत. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आज आम्ही काही कार घेऊन जाणार नाही, कारण की तिकडे खूप ट्रॅफिक असते आणि गाडी लावायला जागा नसते. सो आज आम्ही ऑटोनीच जाणार आहोत. ओला बुक करतायत हे, तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. सो आम्ही आलो आहोत ऑटोमधून. ऑटोमधून आम्ही निघालेलो आहोत. किती जवळून जातात. काहीतरी म्हणायचं आहे तुम्हाला. शॉपिंग करून मी असं जोरात बोला. निवांत जात होतो. चला आता बाईची झाली, सारंगची झाली, माझी शॉपिंग झाली, आता काय पळपळ करायची गरज नाही. कसलं काय, दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला आणि माझी सगळी स्वप्न भंग झाली. काय झाली? कारण बाई काय बोलते, माझं नाव आहे स्नेहलबाईंना, स्नेहलला अचानक नशीब स्नेहल ताई बोलले नाही. स्वप्न पडलं की नाही अहो साडी चांगलीच दिसत नाही. एक मिनिट, साडीचं ह्यांनी माझ्या डोक्यात टाकलं, त्याचं मी सीन सांगते. 1 मिनिट थांबा आता. अनामिका संग्राम मुंडे, तुमच्यामुळे आमचं हे सगळं चाललंय. नाही चांगली साडी घेणार नाही, चांगली वाटत आहे. मला माहित नाही का असं नाही. 1 मिनिट थांबा. मी साडी घेऊन निघाली आणि आम्ही पुढे आलो. पुढे अजून छान छान शॉप्स दिसले आम्हाला. नितीनच मला बोललेच नाही, तू साडी घ्यायला घाई केलीस का. हे बडकोनाचं होतं. तेव्हापासून माझ्या डोक्यात टिक 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 टिक. मी ठरवलं होतं की मी माझं आउटफिट कोणालाच दाखवणार नाही. मग आता अनामिका कशी माझ्या जवळची एकदम क्लोज, तिच्याशी मी सगळं पेटून दिलं. नाही मी तिला बॉक्स फ्री पाठवली आपली. तर आहे ना, मी तिला फोटो पाठवला वेअर केलेली साडीचा. तर तिला असं वाटलं की मी ऑप्शन्स दाखवते तिला अजून. तर तिने मला पहिली बोलली की ही नको घेऊ, असं नको, ही नाही चांगली वाटत आहे. मग तिला म्हटलं की मी ही घेतली आहे. मग तिला असं वाटलं की अरे मला वाटलं तू ऑप्शन्स सांगते म्हणून मी तिला सांगितलं ही नको घेऊ. पण देन ती नंतर बोली चांगली वाटते. जेव्हा तिला आमच्या तिघांचे पण मी आउटफिट्स दाखवले तेव्हा ती बोलली की छान वाटतंय करून. पण मग आता विषय असं झाला की सारंगच्या ड्रेसने जास्ती गडबड झाली, कारण की सारंगला तो ड्रेस खूप छान दिसतोय, पण तो त्याच्यामध्ये कम्फर्ट फील नाही करत आहे आणि तो ठेवणार नाही, मला गॅरंटी आहे तेवढी माझ्या पोरावर. सो त्याच्यामुळे आम्ही आता चेंज करायला चालू आहे. त्याच्याबरोबर ह्यांचं पण ड्रेस आम्ही चेंज करणार आहे. तर बघूयात. आणि माझी साडी जर तुमची आणि ते मी साडी घेतली आणि मी ब्लाऊज पण शिवायला दिला लगेच. सो मग आता ह्यांचं असं होतं का मग तू ब्लाऊज टाकला नसता तर मग आपण साडीच चेंज करून घेतली असं तसं. तर त्यांना मी बोलले तर पुढे पण फंक्शन येणार आहे, आता दिवाळी वगैरे आहे, पण आमच्या हातात अजून एक लग्न असणार आहे ज्योती मावशीचं वगैरे. तर मग त्यांना म्हटलं मग तेव्हा मी साडी नाही घेणार हवं तर मग ती साडी आपण त्या गोष्टीला ठेवूयात. पण मग आता समजा जर चेंज झालं तुमच्या दोघांच्या आउटफिट तर मला पण नवीन साडी पाहिजे. काय म्हणणं तुमच्या यामध्ये? ठीक आहे, ब्लॉग कंटिन्यू करा. सारंग टाटा टाटा टाटा. नाही. सो सारंगचा फायनली आमचा एक ड्रेस दाखवायचा नाही ठीक आहे. सो आता मला नवीन साडी घ्यायची
आणि ह्यांचं पण ब्लेझर चेंज करायचं आहे. तर इथेच आम्ही त्याला ट्राय करून बघितला, म्हटलं व्यवस्थित येतोय का, तो कम्फर्ट फील करतोय का. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत. तर आता आम्ही इकडनं निघू, ह्यांचं आधी ब्लेझर चेंज करू, देन माझी साडी बघायचं. सो शॉपिंग झाली आमची आणि आम्ही आता निघालो आहोत. कॅबच केली परत घरी जायला. खूप वेळ फिरलो आम्ही आणि यावेळेस मस्त झाली शॉपिंग. काय घेतलं काय ते तुम्हाला बघायला मिळेलच पुढे.